मात्र शायना एनसीजी, तुम्ही देखील अनेक प्रकारच्या निवडणुका आजपर्यंत लढवल्या. प्रत्येक पक्षामध्ये असताना त्या त्या ठिकाणी नेमकं कशा प्रकारे ही निवडणूक प्रक्रिया पार पडते किंवा पक्ष कशा प्रकारे तयारी करतात याचा तुम्हाला देखील अनुभव आहे. एक महिला मतदार म्हणून या घटनांकडे तुम्ही कसं पाहता? जसं कोल्हापुरातलं आपण आता दृश्य पाहिलं, कदाचित 8, 8:30, 9 वाजेपर्यंत देखील मतदानाची प्रक्रिया पार पडू शकते. महिलांची संख्या त्या ठिकाणी वोट देताना सर्वाधिक होती. राजकीय पक्ष बाजूला सारूयात, तुमचं पदही बाजूला आपण सारूयात, मात्र महिला मतदार असेल, युवा मतदार असेल किंवा कोणताही मतदार किंवा तुम्ही स्वतः मतदान करत असताना कुठल्या पक्षाला मतदान करता? म्हणजे मला पक्ष नकोय, मात्र कुठल्या गोष्टींचा विचार करत त्या ठिकाणी मतदान द्यायला हवं. कारण प्रत्येकच पक्ष सांगतो की आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही योग्य करणार, तुमच्या आयुष्याचं भलं करणार. प्रत्यक्षात ते होत नाही, ही देखील रियालिटी आहे. शायनाजी, मला दोन गोष्ट म्हणायचं आहे. ह्याच्या आधी तुम्ही विचारला की कोणता आहे इश्यूज. आता मुंबईमध्ये 25 वर्ष झाले आणि ते मुक्त मुंबई म्हणजे आहेच नाही. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेनी ठरवलं की फेज 1 आणि फेज 2 मध्ये 400 किलोमीटर कॉन्क्रीटाइज, जिथे युटिलिटी डक्ट्स, युटिलिटी टनेल्स, आणि ते संपलं. आणि आता 1200 असं किलोमीटर्स ऑफ रोड्स आहे जिथे काय फोकसच नव्हते. तुम्हाला माहिती आहे की उबाटाच्या वेलमध्ये 26 लोक गेले जेलमध्ये, आणि ते होते कॉन्ट्रॅक्टर्स, प्रशासन आणि ऍज अ मुंबईकर. कशासाठी हे परिस्थिती? आता तुम्ही स्वीच ट्रीटमेंट प्लांट, 70,000 कोटीचं हे जे बजेट आहे आणि एक स्वीच ट्रीटमेंट प्लांट नाही. म्हणजे पर्यावरणाला घेऊन तुम्ही जितकी घाण आहे ते दर्यामध्ये टाकणार. आणि त्यानंतर आमची मोठी मोठी एक कल्पना की पोल्युशन आणि प्रदूषण वरती आम्ही फोकस करू. कसं करणार? त्यासाठी आमचे नेता एकनाथजी शिंदेनी 7 स्वीच ट्रीटमेंट प्लांट्स, जिथे आमचं एकच लक्ष आहे की आपण एकत्र काम करू, मुंबईसाठी काम करू. आणि महिलांचं तुम्ही सांगितलं, महिला मतदार म्हणून मला तुमचं मत हवंय. एसटी बस मध्ये पण कन्सेशन्स आहे. तिथे कन्सेशन्स त्यांना हे पण आहे की तुम्ही काय तुम्हाला काम चालू करायचं आहे तर तिथे पण तुम्हाला चान्स भेटतील. आणि नक्कीच हे सगळं जे आहे ना ते आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं. तर त्यासाठी मी नेहमीच हे म्हणते की तुम्ही करा तर करा पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स, डेव्हलपमेंट अजेंडा, कारण लोकांना हेच पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.